उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। बाळासाहेबांच्या जन्म शताब्दी निमित्तानं या उपक्रमांची घोषणा करण्यात आली। गेल्या 3 वर्षात शिवसेना घराघरात असं देखील शिंदे यावेळी म्हणाले। शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, चांदा ते बांदा शिवसेना घराघरात पोहोचवा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी अगदी सुरुवातीलाच ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभाव विषयाबद्दल सांगितलं त्यावेळेला बाळासाहेबांबद्दल मी आणि उद्धव तासन तास बोलू शकतो असं ते म्हणाले। बाहेर दंगली असायच्या, आंदोलनं असायची, पण बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्र करण्यामध्ये समाधीत तल्लीन होण्यासारखी त्यांची अवस्था असायची। ती व्यंगचित्र नव्हती, ती समाधी होती असं राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभाव विशेषाबद्दल सांगितलं। अगदी काही क्षणामध्ये आता उद्धव ठाकरे यांना ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। मात्र ज्यावेळेला कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला आदित्य ठाकरे नेमके कुठे होते असा अनेकांचा प्रश्न होता। मात्र स्वतः आदित्य ठाकरे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। बाळासाहेबांची जन्मशताब्दी आणि त्या अनुषंगाने होत असलेला आजचा कार्यक्रम, यावेळेला ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा एकत्र आल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पाहिलेलं आहे। आणि या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती होती। अनुपस्थितीपेक्षा कदाचित ते उशिराने त्या ठिकाणी पोहोचले असतील किंवा दुसऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यावेळेला कार्यरत असतील। मात्र अखेर ते कार्यक्रम स्थळी दाखल झालेले आहेत आणि यापूर्वीच ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते आणि अखेर त्या ट्रॅफिकवरती मात करत या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते उपस्थित आहेत। राज ठाकरे मात्र आज कोणत्या स्वभाव वैशिष्ट्यांवर बोलले ते पुन्हा एकदा पाहूयात। पासून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या म्हणजे त्यांना पाहत आलो। बाहेर एवढं वादळ चालू असायचं, काय कुठे काही दंगली असायच्या, कुठे काही बाबा राडे असायचे, कुठे काही आंदोलनं असायची, कुठे काय काय कधी जेल, कधी काय कोणावरती काय कधी संकट येईल, सगळं बाहेर सगळं वातावरण चालू असताना हा माणूस ज्या वेळेला व्यंगचित्र काढायला बसायचा त्या व्यंगचित्रामध्ये मला आजपर्यंत मी इतक्या गोष्टी पाहिल्या त्यांच्या इतक्या बारकाईने, मला कधी कुठचं मारकाम नाही दिसलं। ती व्यंगचित्र नव्हती नुसती, ती त्या माणसाची समाधी होती। त्या समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना आपण, आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं आहे। आपण की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण, आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही। मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं। पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय। अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील, द्या सोडून ते आता। तर तिकडे पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे। त्यावरून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला। बाळासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या मोदींनी शिवसेना फोडली, बाळासाहेबांचा आदर असता तर शिवसेना फोडली नसती असं राऊत यांनी म्हटलंय। तर भाजप बाळासाहेबांचा फोटो राजकीय स्वार्थापोटी वापरताय असा घणाघातही राऊतांनी केलेला आहे। त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं। आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेतात का, असा लोकांच्या मनात एक प्रश्न आहे। बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना किंवा आदरांजली वाहता तरी व्हायलाच पाहिजे, असे अनेक मान्यवर त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।